त्यांना मोबदला नुकसान भरपाई द्यावी लागते, अवकाळीमध्ये, अतिवृष्टीमध्ये, गारपिटीमध्ये. आणि त्यामुळे जो खर्च आपल्याला जो खर्च आहे तो परमनंट करावा लागतो. पण अशा परिस्थितीत देखील माझ्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत या राज्याच्या विकासासाठी काम करतायत. म्हणजे आता तुम्ही उमेदचे लोक आहेत सगळे लोक, बरोबर, खूप मोठ्या प्रमाणावर बचत गट तयार करण्याचं काम तुम्ही करता. आज 60-65 लाख महिला बचत गटात आहेत आणि 84 लाख आता तो आपल्या कोटीमध्ये न्यायचा आकडा नेणार ना. आणि म्हणून ते काम आपण करताय. आणि आपल्याला मलाही माहित आहे तुमचे काही विषय आहेत, ते काही प्रश्न आहेत, ते आम्ही शेवटी सरकार तुमचं आहे. सरकार कोणाचं आहे? सगळ्या आपल्या सगळ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मला एकच सांगा, तुम्ही आता हे पैसे काय करणार? हे पैसे आता काय करणार तुम्ही? आता दर महिन्याला तुम्हाला पैसे येत राहतील. नाही, पहिले म्हणजे खर्च करणार पैसे आपल्या कुटुंबासाठी. मुलाच्या शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी असेल. पण दवाखाना पण आम्ही आता 5 लाखाचा माफ केलाय. छोटं किरकोळ. मग बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्याकडे आलाय का? तर नाही, काही ठिकाणी नशाला आला तर ते आम्ही टाकतोय. ते बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये किरकोळ ताप, थंडी ताप काय असेल तिथं पण मोफत इलाज आपल्या सरकारने केला आहे. आणि आता सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत आपल्याला जे उपचार आहेत ते देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आणि पहिलं 1.5 लाख रुपये होते ना महात्मा ज्योतिबा फुलेचे, आता 5 लाख केले. त्यातल्या अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या. आणि जेवढं अगदी करोडपती पासून अगदी साधा गरीब माणूस पण त्याचा फायदा घेणार. त्यामुळे 12.5 कोटी जनतेला तो नियम आम्ही लागू केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना केली आहे. गॅस सिलेंडर वापरता की नाही तुम्ही? तर 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आपल्याला लागतोच ना गॅस. आता तुम्हाला गॅस दिल्यावर ते विरोधक गॅसवर आलेले आहेत. विरोधकांना एकच आहे की विरोधक ही योजना बंद पडावी म्हणून सारखा प्रयत्न करत होते. आणि योजना कशी खोटी आहे, पैसे खात्यात येणार नाहीत, बिलकुल कोणी विश्वास ठेवू नका, फॉर्म भरू नका. काही माझ्या बहिणींनी फॉर्म भरले नव्हते सुरुवातीला. जसे पैसे खात्यात सुरू झाले ते बोले विरोध